माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, विठोबाचा कैसा प्रेम भाव, विठोबाचा कैसा प्रेम भाव, विठोबाचा कैसा प्रेम भाव,
माईक कुठे इथेच मिळत आलेला माझ्या विठोबा Oh
अंतिते आपणा पासी न्यावे. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवारावे. पडिये देह भाव पुरवी वासना, अंतिते आपणा पासी न्यावे. योगक्षेम त्यांचे जाणे जडभारी, योगक्षेम त्यांचे जाणे जडभारी, वाट दावी करी धरोनिया. पडिये देह भाव पुरवी वासना, अंतिते आपणा पासी न्यावे. तुका म्हणे नाही विश्वास ज्यामनी, तुका म्हणे नाही विश्वास ज्यामनी, पहावे पुराणी विचारोनी. पडिये देह भाव पुरवी वासना, अंतिते आपणा पासी न्यावे. विठ्ठला माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. पडिये देह भाव पुरवी वासना, अंतिते आपणा पासी न्यावे. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध असणारा अत्यंत महत्वाचा असा अभंग आहे. या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी वारकरी संप्रदायाने स्वीकारलेला तत्वज्ञानाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आणि उच्चतम अशा पद्धतीचा एक सिद्धांत या अभंगामध्ये मांडलेला आहे. कार्यक्रमाचं प्रयोजन आपल्या सर्वांना ज्ञात आहे. या उत्सवाला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्तानं रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून हे या मंडळाचं साजरं होत आहे आणि त्या निमित्तानं प्रतिवर्षाप्रमाणे हा उत्सव थोड्याशा मोठ्या प्रमाणामध्ये संत महंतांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतो आहे. अधिक बोलणार नाही, प्रस्तावना अधिक करणार नाही. या कार्यक्रमाला अंतःकरणापासून शुभेच्छा देतो. या उत्सवाच्या प्रारंभीच्या काळामध्ये ज्या संत महात्म्यांनी या उत्सवाला प्रारंभ केला असेल, ज्या कुणाच्या विचारातून हा सप्ताह सुरू झालेला असेल, ज्या हेतूने या सप्ताहाचा प्रारंभ झालेला असेल, तो हेतू ज्ञानोबाराय तुकोबारायांनी सिद्धीला न्यावेत. या उत्सवावर अखंड कृपा करावी आणि या उत्सवाचं सातत्य टिकवून ठेवावं, एवढीच ज्ञानोबाराय तुकोबाराय भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. माझ्या चिंतनाला मी प्रारंभ करतो. विठ्ठला विठ्ठला. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. रोज आपण हरिपाठ म्हणतो. त्या हरिपाठामध्ये गुरु परंपरेचे जे अभंग आहे त्या अभंगामध्ये अतिशय महत्वाचा असा मानला गेलेला हा अभंग आहे. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु. तुकाराम महाराज या अभंगामध्ये एक अतिशय महत्वाचा सिद्धांत आपल्याला सांगतात की परमात्मा हाच भगवत रूपानं आणि तोच परमात्मा संतांच्या रूपानं सद्गुरूंच्या रूपानं या जगतामध्ये प्रकट होत असतो. आपणची देव, आपणची गुरु. आपणच तो देव रूपानं प्रकटतो, आपणच तो परमात्मा गुरु रूपानं संत रूपानं प्रकटतो. याच्यामध्ये संत आणि परमात्मा यांच्यामध्ये स्वरूपाचं असलेलं ऐक्य तुकोबाराय प्रस्तुत अभंगामध्ये सांगतात. विठ्ठला विठ्ठला. संत आणि परमात्मा एक आहेत हा वारकरी संप्रदायाचा अबाधित असा सिद्धांत आहे. संतांचं सामर्थ्य, परमात्म्याचं सामर्थ्य याच्यापेक्षा सुद्धा स्वरूपाच्या दृष्टीने या सिद्धांताचं महत्व वारकरी संप्रदायाने मानलेलं आहे, विशद केलेलं आहे. सर्वच संतांच्या वाङ्मयामधून आपल्याला संत आणि परमात्मा यांचा अभेद आपल्याला पाहायला सापडतो. संत म्हणजेच परमात्मा, परमात्मा म्हणजेच संत. ज्ञानोबाराय म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही, प्रत्यक्ष पांडुरंगच, प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णच ज्ञानोबारायांच्या रूपानं अवतारला आहे असं चिंतन आपण करतो. त्यांच्या आरतीतही आपण म्हणताना लोपले ज्ञानजगी हित नेणती कोणी म्हणून ज्ञानोबाराय अवताराला आलेली असतील, पण ज्ञानोबाराय म्हणजे कोण आहे? प्रत्यक्ष पांडुरंगाचा अवतार आहे. प्रकट बोले विश्व ब्रह्मची केले रामा जनार्दनी असं म्हणून आपण ज्ञानोबारायांच्या चरणावर मस्तक टेकवतो. पण हा ज्ञानोबारायांचा अवतार म्हणजे प्रत्यक्ष कोणत्या तरी एका माणसाचा अवतार आहे असं समजण्याचं कारण नाही, तर प्रत्यक्ष परमात्मा ज्ञानोबारायांच्या रूपानं प्रकट होतो. प्रत्यक्ष तुकोबाराय तुकिता तुलनेसी
ब्रह्म तुकासी आले असं आपण म्हणतो. लोपले ज्ञान जगी हित नेण ती कोणी अवतार पांडुरंग असं आपण ज्ञानोबरायांच्या बाबतीमध्ये म्हणतो. म्हणजे ज्ञानोबराय म्हणजे पांडुरंगाचा अवतार, तुकोबराय म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्माचा अवतार. संत महात्मे म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर परमात्मा संतांच्या रूपानं प्रकटतो. कारण संत आणि परमात्मा स्वरूपानं कधीही वेगळे नसतात. याचं कितीतरी पद्धतीनं चिंतन प्रमाणाने आपल्याला ज्ञानेश्वरी गाथ्यातून बघता येईल. सगळीच प्रमाणं मला देण्याचं कारण नाही. ब्रह्मसूत्रामध्ये जर आपण पाहिलं तर तिथे अविभागेन दृष्टत्वात असं एक सूत्र नंतर आलेलं दिसतं. त्या अविभागेन दृष्टत्वात या सूत्रावर भाष्य करत असताना जगद्गुरु शंकराचार्यांनी वस्तुतः अविभागेन पण दृष्टत्वात विभागेन असं काही चिंतन केलं. दिसायला संत आणि परमात्मा हे दोघे वेगळे दिसतात पण असायला मात्र एक असतात. वस्तू दोन वेगळ्या दिसतात पण असायला मात्र एक असतात. गंगा आणि समुद्र या दोन, एक नदी आहे एक समुद्र आहे म्हणून आम्हाला वेगळेपणाने दिसतात. पण समुद्र म्हणजेच गंगा, गंगा म्हणजेच समुद्र आहे. काही कारणाने त्याच्यामध्ये भेद दिसत असेल. तसा परमात्मा आणि संत हे स्वरूपानं एकच आहेत. याची अनेक प्रमाणं आपल्याला देता येतील. आपण ज्ञानोबरायांना विचारा, ज्ञानेश्वरीचं एक प्रमाण देतो, तुकोबरायांचं एक प्रमाण देतो आणि पुढे जातो. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये भगवंताच्या मुखातून असं चिंतन व्यक्त केलंय. ज्ञानोबराय म्हणतात भगवान मुखातून तया आम्हा परस्परे बाहेर नामाचीच अंतरे आतोनी आतुवट वस्तू विचारे मी ते चिते. मी आणि ते याच्यामध्ये आत काय फरक आहे आणि बाहेर काय फरक आहे? बाहेर नामाचा फरक आहे. एकाला तुकाराम म्हणतील, एकाला नुसतं राम म्हणतील, एकाला कृष्ण म्हणतील, एकाला ज्ञानोबराय म्हणतील. हा नामाचा फरक आपल्याला दिसून येईल. पण आतून जर बघितलं तर आतून आतुवट वस्तू विचारे मी ते चिते. मी आणि ते याच्यामध्ये कोणताही फरक मानायचा आपल्याला काही कारण नाही. संत आणि परमात्मा एकच असतात असा सिद्धांत तुकोबराय या अभंगामध्ये मांडतात. अनेक अभंगामधून तुकोबरायांनी परमात्म्याच्या संबंधानं ऐक्याची भूमिका सांगितलेली दिसून येते. तुझं माझं नाही भेद केला सहज विनोद. तुकोबराय बोलतात देवा सहज गमतीनं म्हणून तुम्ही आम्ही वेगळे झालो. वास्तविक तुम्ही आणि आम्ही वेगळे नाही. नाथ महाराजांना विचारा ते तेच सांगतात, नामदेवरायांना विचारा ते तेच सांगतात. तुकोबरायांचंही प्रमाण आपल्याला याच्यापेक्षा वेगळं देता येणार नाही. देवते संत देवते संत देवते संत देवते संत
होते संत निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत हे एकच आहेत, फक्त प्रतिमा निमित्ताला वेगळ्या आहे. ज्ञानोबराय वेगळे दिसतात आणि भगवान श्रीकृष्ण वेगळे दिसतात, रामचंद्र प्रभू वेगळे दिसतात, तुकोबाराय वेगळे दिसतात, पण स्वरूपानं त्यांच्यामध्ये कोणताही भेद नाही असा सिद्धांत तुकोबाराय या अभंगामध्ये मांडतात. मला अभंग सोडवायला वेळ नाही, तेवढं सगळं चिंतन मला आपल्या समोर ठेवता येणार नाही, पण अभंगाकडे बघण्याच्या काय भूमिका असू शकतात याचा मर्यादित वेळेमध्ये थोडासा विचार तासाभराच्या मध्ये मी आपल्या समोर ठेवतो. एक 2-3 पद्धतीनं या भूमिका आपल्याला सांगता येतात, अभंगाचं चिंतन करता येतं. शेवटी काय आहे, कीर्तनाचा विचार करत असताना कीर्तन करणं याचा अर्थ तुकाराम महाराजांनी आपल्याला काय सांगितलंय हे नुसतं सांगणं याला कीर्तन म्हणत नाही, याला नुसतं कीर्तन म्हणत नाही. मी काय विचार करून आलो तो मी तुमच्या समोर मांडला आणि तुम्ही आपले डोळे बंद करून माझं चिंतन ऐकलं आणि घरी जाऊन किंवा जाताना फार चांगलं कीर्तन झालं, हे कीर्तनाचं स्वरूप नाही आहे. कीर्तन हे आहे की जे ऐकणाऱ्याला विचाराला प्रवृत्त करतं. नुसतं ऐकून समाधान देतं त्याला कीर्तन म्हणत नाही. त्या कीर्तनाने अभंगाच्या चिंतनाला प्रवृत्त केलं पाहिजे, त्या कीर्तनाने आपल्याला अंतर्मुख केलं पाहिजे, त्या कीर्तनाने आपल्याला संत वाङ्मयाची धाव निर्माण करून दिली पाहिजे, त्या कीर्तनाने आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या संतांच्या चरणकमलाविषयी अत्यंतिक प्रीती निर्माण करून दिली पाहिजे. तर त्या कीर्तनाला आपल्याला कीर्तन म्हणता येतं. अशी खूप कीर्तनं या महाराष्ट्रामध्ये पूर्वी झालेली आहेत, आत्ताही होतात, होत नाहीत असं माझं म्हणणं नाही. मी फक्त थोडेसे मुद्दे 2-3 मुद्दे या अभंगाच्या संबंधानं मांडतो, कारण वेळेचं बंधन मला आहे, त्यामुळे लवकर जायचं असल्यामुळे थोडंसं लवकर धावतं चिंतन मी आपल्या समोर मांडतो. तुकोबाराय प्रस्तुत अभंगातून संत आणि परमात्मा या दोघांच्या अभेदाचं चिंतन करतात. संत आणि परमात्मा यांचा अभेद असतो हे जरी खरं असलं तरी मूलभूत प्रश्न असा निर्माण होतो की संत आणि परमात्मा जर एकच आहेत तर त्यांना वेगवेगळे अवतार घेण्याचं तरी काय कारण आहे? जर एकच आहे तर वेगवेगळ्या रूपाने येण्याचं काय कारण आहे? त्याची कारणं आपल्याला देता येतात. मी थोडीशी 1-2 कारणं या अभंगाच्या संबंधानं आपल्याला सांगतो. काय असतं, समुद्र आणि गंगा एकच आहे ही गोष्ट खरी आहे, पण गंगा गंगेच्या रूपानं आल्याशिवाय ती पाणी पिण्याला योग्य होत नाही, कारण समुद्राचं पाणी कोणी पित नाही. साधा विचार आपण या संदर्भामध्ये करा. गंगा आणि समुद्र मुळात एकच आहेत, याच्यात वाद नाही, पण तरी गंगा गंगा म्हणून आली तरच तिचं पाणी आपल्याला प्राशन करता येतं, तरच तिचं पाणी आपल्याला पिता येतं, तरच तिच्या पाणी पिण्यातून आपल्याला काही पुण्य संपादन करता येतं. नुसत्या समुद्राचं पाणी पिऊन कोणी वाढलेलं आपल्याला दिसणार नाही. याच्याकरता गंगा गंगा म्हणूनच आली पाहिजे, ते आपल्याला मान्य करावं लागेल. थोडासा फरक या संबंधामध्ये सांगतो. संत आणि परमात्मा एक आहेत, पण तरी दोन पद्धतीनं त्यांना अवतार घ्यावा लागतो. याचं सगळ्यात महत्वाचं कारण पहिल्यांदा आपल्याला पाहता येतं ते म्हणजे संत आणि परमात्मा एकच असले तरी त्यांच्या कार्यशैलीमध्ये बदल आहे. संतांची काम करण्याची शैली आणि परमात्म्याची काम करण्याची शैली याच्यामध्ये अंतर आहे. काम करण्याच्या दोघांच्याही पद्धती वेगवेगळ्या आहेत. एक वाक्य बोलतो, जरा बारकाईनं ऐका, त्याच्यावर विचार करा. परमात्मा जे काम करतो ते काम संत करतात, पण संत जे काम करतात ते काम करणं परमात्म्याला शक्य नसतं. विठ्ठला परमात्म्याने केलेलं काम कोणतं आणि संतांनी केलेलं काम दोघंही जगताचा उद्धार करण्याकरताच येतात. प्रमाण जास्त देत नाही, दोघेही जगताच्या उद्धाराकरता येतात. आपल्याला एक प्रमाण जर देऊन जायचं झालं तर परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय. ही धर्म संस्थापना काय आहे? मुख्य विषय काय भगवंताच्या अवताराचा? भगवान 3 कारणाकरता अवताराला येतात. 1 परित्राणाय साधूनाम, 2 विनाशाय च दुष्कृताम आणि 3 धर्म संस्थापनार्थाय. ही 3 कामं आपण म्हणतो ना, ही 3 कामं नाही, भगवान अवताराला येतात एकाच कारणाकरता, धर्म संस्थापनार्थाय. पण धर्म संस्थापना करणं म्हणजे काय? परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम म्हणजेच धर्म संस्थापना असेल तर भगवान येतात धर्म संस्थापने करता, म्हणजे तुमच्या माझ्या कल्याणाकरता. संत कशा करता येतात? जगाच्या कल्याणात, संतांच्या विभूती देह कष्ट विधी परोपकारे याच्या करता संतान. म्हणजे दोघांचाही अवतार जगासाठीच आहे, पण तरी सुद्धा दोघांची कार्यशैली वेगळी आहे. संत ज्या पद्धतीनं काम करतात आणि परमात्मा ज्या पद्धतीनं काम करतो ते काम करण्याची पद्धत आपण पहा. म्हणून मी आपल्याला म्हटलं की परमात्मा ज्या पद्धतीनं काम करतो तसं काम करणं परमात्मा संतांना शक्य आहे, पण संत तसं काम करतच नाही. आणि संत जसं काम करतात त्या पद्धतीचं काम करणं परमात्म्याला मुळातूनच शक्य नाही.
म्हणून परमात्मा त्या पद्धतीचं काम करत नाही. मी आपल्याला उदाहरणाने हे सगळं समजावून सांगतो. थोडासा विचार या संदर्भामध्ये आपण करा. परमात्मा अवताराला येतो, संतही अवताराला येतात, पण दोघांच्या कार्यशैलीमध्ये फरक आहे. काय फरक आहे, कसा फरक आपल्याला करता येईल, मी उदाहरणाने आपल्याला सांगतो. परमात्मा अवताराला येतो जगाकरता, संत अवताराला येतात जगाकरता, पण तरी त्या दोघांमधला मुख्य फरक असा आहे, परमात्मा अवताराला येतो व्यक्ती परिच्छेदानं काम करण्याकरता आणि संत अवताराला येतात ते वृत्ती परिच्छेदानं काम करण्याकरता. याच्यातलं उदाहरण किंवा प्रमाणाने जर बोलायचं झालं तर आपल्याला माहिती असणारी प्रमाण मी आपल्याला देतो. विचार करा, परमात्मा अवताराला येतो आणि धर्म संस्थापना करण्याकरता काय करतो तर परित्राणाय साधूना विनाशायच दुष्कृताम, साधूंचं रक्षण करतो आणि दुष्टांचा नाश करतो. तुकोबारांनी या संबंधामध्ये म्हणताना आपल्याला सांगितलं, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. दुर्जनाचा संहार करणं हे परमात्म्याचं काम आहे. परमात्मा अवताराला येतो, जे सज्जन असतील त्यांना आश्रय देतो, जे दुर्जन माजलेले असतील त्यांचा नाश करतो आणि निघून जातो. पण संत जेव्हा अवताराला येतात तेव्हा मात्र ते सज्जनांचं रक्षण करतात, महत्व नाही, ते दुर्जनांचा नाश करतात असं मात्र आपल्याला म्हणता येणार नाही. परमात्मा दुष्टाला मारूनच टाकतो, पण संत महात्मे दुष्टाला मारत नाही, त्याच्या दुष्ट वृत्तीला मारत असतात. विठ्ठला विठ्ठला तोच दुष्ट पण ज्ञानोबारांच्या समोर आला तर ज्ञानोबाराय त्याला मारण्याची भाषा करत नाहीत. ज्ञानोबारांची भाषा गोड आहे. जे खळांची व्यंकटी सांडो, ज्ञानोबाराय म्हणतात या खळांची व्यंकटी सांडावी. व्यंकटी शब्दाचा अर्थ वाकडेपणा असा नाही, हे लक्षात घ्या. व्यंकटी शब्दाचा अर्थ वाकडेपणा होत नाही. सहसा पसायदानाचं चिंतन करताना बहुतांश लोक हेच सांगतात, खळांची व्यंकटी सांडो म्हणजे खळांचा वाकडेपणा सांडो. अरे तो खळच आहे म्हटल्यानंतर मुळातच वाकडा आहे, आता पुन्हा काय वाकडेपणा त्याचा असायचा आहे. खळ आहे म्हटल्यानंतर वाकडा आहेच आहे. व्यंकटी शब्दाचा अर्थ आहे बुद्धी. व्यंकटी शब्दाचा अर्थ आहे बुद्धी. खळांची बुद्धी निवृत्त व्हावी ही ज्ञानोबारांची अपेक्षा आहे. व्यंकटी म्हणजे बुद्धी. व्यंकटी म्हणजे जर वाकडेपणा मानायचा असेल तर व्यंकटेश शब्दाचा अर्थ काय करायचा. व्यंकटेश म्हणजे काय, व्यंकटी म्हणजे वाकडेपणा असेल तर व्यंकटेश म्हणजे काय, वाकडेपणाचा देव. त्याला व्यंकटेश म्हणायचं का नाही. व्यंकटी म्हणजे बुद्धी आणि व्यंकटेश म्हणजे बुद्धी देणारा ईश. ईश म्हणजे ईशनशीलता ज्याच्यामध्ये आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये नियमनशीलता आहे, म्हणजे मानवी बुद्धीचं नियमन करणारा जो आहे त्याला व्यंकटेश असं म्हणतात. विठ्ठला ज्ञानोबा बोलत असताना खळ मरावेत अशी प्रार्थना करत नाही. एक वाक्य बोलतो बघा, जमतंय का विचार करू. ज्ञानोबारांनी जर सगळे खळ मरावेत असं पसायदानामध्ये म्हटलं असतं तर जगतामध्ये माणूसच शिल्लक राहिला. कारण सगळेच जण या ना त्या निमित्तानं थोड्याफार फरकामध्ये खलत्व आहेच ना सगळ्यांजवळ, नाही पण म्हणतो. त्यामुळे ज्ञानोबाराय खळ मारावेत अशी प्रार्थना करत नाहीत, त्यांचं खलत्व संपावं ही ज्ञानोबारांची प्रार्थना आहे. विचार करा या संदर्भामध्ये. म्हणून तुकोबाराय जरी परमात्म्याचाच अवतार असले तरी तुकोबारायांचं काम वेगळ्या पद्धतीचं, भगवंताचं काम वेगळ्या पद्धतीचं. ज्ञानोबाराय परमात्म्याचाच अवतार पण ज्ञानोबारायांचं काम वेगळ्या पद्धतीचं, भगवंताचं काम वेगळ्या पद्धतीचं. परमात्मा व्यक्तिभेदानं काम करतो आणि संत महात्मे वृत्तीभेदानं काम करतात असा विचार आपण मांडत होतो. मी उदाहरण सांगतो आपल्याला याच पद्धतीचं, याच प्रकरणातलं उदाहरण मी सांगतो आपल्याला. आपण मला सांगा, भगवंतानी कुरुक्षेत्रावर गीता सांगितली, हे तर सगळ्यांना माहिती आहे. किती जणांना सांगितली हो? भगवंतानी कुरुक्षेत्रावर गीता सांगितली, किती जणांना सांगितलं? एक अर्जुन. संपलं. अर्जुनापेक्षा चांगला श्रोता मिळाला नाही काय?
अर्जुनापेक्षा चांगला श्रोता कुरुक्षेत्रावर होता का नाही? होता. अरे अर्जुनाचाच मोठा भाऊ सत्य प्रतिज्ञ युधिष्ठिर धर्मराज ते होते, त्यांना नाही सांगितले. भीष्माचार्य होते एवढा मोठा भगवत भक्त, पण भीष्माचार्यांना गीता नाही सांगितली. सांगितली कुणाला? अर्जुनाला. कोण अर्जुन? संन्यास घेऊन गेला तर लग्न करून आला त्याला गीता. संन्यास घेऊन गेला, संन्यास घ्यायला गेला आणि लग्न करून आला त्याला गीता सांगितली. पण धर्मराजाला नाही, भीष्माचार्याला नाही. किती जणांना? एकट्या अर्जुनाला. कुणालाही सांगितलं. एकादश स्कंदामध्ये भागवताच्या भगवंतांनी उपदेश केला किती जणांना? एकटा उद्धव. संपलं. बाकी कुणाला भगवंतांनी एकादश स्कंदामध्ये तशा अर्थाने उपदेश केला नाही. उद्धव गीता आपण पहा, कृष्ण गीता आपण पहा, एकेकाला उपदेश करता. भगवान श्रीकृष्णाने उपदेश केला, एकाला केला. भगवान श्रीकृष्णाने मारलं, एका दुष्टाला मारलं, पण ज्ञानोबारांनी दुष्टाला मारलं नाही, दुष्टपणाला मारलं. हा विचार आपण केला. तसंच आपण पहा, भगवान श्रीकृष्णाने गीता सांगितली एकट्या अर्जुनाला, पण तोच परमात्मा ज्ञानोबारांच्या रूपाने ज्या वेळेला प्रकट झाला त्यावेळेला मात्र एका करता गीता उघडी केली नाही, तुमच्या आमच्या सगळ्यांकरता ती गीता सांगितली असेल तर संतांचं काम परमात्म्याच्या कामापेक्षा अधिक व्यापक म्हणावं लागेल. विठ्ठला ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी आपण पहा, तिथं कुणाला प्रतिबंध आहे का? नाही. येण्याची आबाल सुबोधे गोवियेचे प्रबंधे ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंथिले. कुणाला काय महाराज? कुणाला ज्ञानोबाराय नको म्हणतच नाहीत, कुणाला तुकोबाराय नको म्हणतच नाहीत. आपण तुकोबारायांचे चिंतन करून पहा. एकट्या उद्धवाला भगवंतांनी एकादश स्कंदामध्ये उपदेश केला, पण तोच परमात्मा नाथ महाराजांच्या रूपाने आला की त्याच एकादश स्कंदावर 18,000 ओव्यांचं भाष्य लिहून तुमच्या आमच्या करता तो उपदेश उघडा केला. त्याच्यामध्ये कुणाला प्रतिबंध नाही. यारे यारे लहान चिंता कोणाशी. कोणाला प्रतिबंध केला? सगळ्यांकरता तुकोबार आहे, पण सगळ्यांकरता देव नाही. देव अर्जुना करता, देव उद्धवा करता, देव प्रल्हादा करता, देव ध्रुवा करता, पण तुमच्या आमच्या करता कोणी नाही महाराज. तुमच्या आमच्या करता ज्ञानोबा आहे, तुमच्या आमच्या करता नाथ महाराज, चोखोबा आहे, गोरोबा काका, नामदेव आहे, जनाबाई, हे सगळे तुमच्या आमच्या करता. म्हणजे संतांचं आणि परमात्म्याचं चिंतन करताना दोघांची कार्यशैली आपल्याला वेगवेगळी दिसून येते. म्हणून तुकोबाराय म्हणतात यारे यारे. कोण या? लहान थोर कोणी या. पण तुकोबारायांनी लहान थोर या दोघांनाच बोलवलेलं असल्यामुळे कीर्तनातही एकतर लहान लहान दिसतात, नाहीतर फार थोर थोर. ज्यांना ऐकू येणं बंद झालंय, ज्यांना सहसा दिसणं बंद झालंय, असं नाही. लहान थोर म्हणजे लहानापासून थोरापर्यंत सगळ्यांनी या. मध्यम पदलोपी समास करा आपण त्याचा. लहानापासून थोरापर्यंत सगळ्यांनी या. कोणी यावं? सगळ्यांनी या. अरे पण कोणत्या जातीच्या लोकांनी यावं? नाही, तुकोबाराय म्हणतात याती भलते नारीने यावं का नराने यावं? नारीने यावं, नराने यावं. आणि जो प्रकृतीमुळे जो धड नारी झाला नाही, नरही झाला नाही, त्याने यावं का नाही? तुकोबाराय म्हणतात भलते. त्या भलत्यांनी इथे यायला हरकत नाही. इथं येऊन चिंतन करा, नामस्मरण करा. भलते असले म्हणून काय झालं? या ना.
हरकत नाही. कोणत्याही जातीच्या लोकांनी यावं, कोणत्याही वयाच्या लोकांनी यावं, स्त्रियांनी यावं, पुरुषांनी यावं, प्रकृतीमुळे स्त्री पुरुषाच्या मध्ये अडकलेली यावं, कोणालाही इथं प्रतिबंध नाही. संतांचं काम व्यापक आहे. परमात्म्याचं काम व्यक्तिभेदानं चालतं, संतांचं काम वृत्तीभेदानं चालतं. आणि त्या दृष्टीने विचार केला तर आपण तुकोबारायांचं चिंतन पहा. तुकोबारायांच्या चरित्रामध्ये त्या अनगडशहा फकीराचे चरित्र येतं पहा. अनगडशहाचे फकीर, त्या फकीराचं चरित्र येतं. सगळे चरित्र सांगायचं कारण नाही, पण त्या अनगडशहाने तुकोबारायांचं वर्णन केलं एका दोह्यामध्ये. ते अनगडशहा मोठा फकीर होता. ते त्यांनी रामेश्वर भट्टाला उतरू नका म्हणून सांगितलं, ते उतरले. अंगाचा दाह झाला. शेवटी तुकोबारायांच्या उपदेशानं ते सगळं झालं. आणि मग अनगडशहाला हे कळालं की आपण ज्याला शाप दिलेला आहे त्या शापावरचा उतारा करणारा कुणीतरी एक साधू आपल्या जवळपास कुठेतरी राहतो. हे कळल्यावर अनगडशहा तुकोबारायांचा शोध घेत 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 तुकोबारायांजवळ गेले. तुकोबारायांशी संवाद झाला, सगळं झालं. आता अनगडशहा म्हणजे सच्चा फकीर होता महाराज, सच्चा फकीर. सामान्य फकीर, भीक मागणारा फकीर नव्हता. फकीर कुणाला म्हणावं याचं वर्णन करताना कबीर महाराजांनी म्हटलंय, फकीर होकर फिकीर करे वो भी साला गद्दा है. कबीर महाराज म्हणतात, ज्याला फिकीर नसते त्याला फकीर म्हणायचं. उद्याची फिकीर नाही, आम्हाला नित्य उठून या खावयाची चिंता, म्हणून आपण कधी फकीर होऊ शकत नाही. फकीर व्हावं अनगडशहाने. अनगडशहाने तुकोबारायांचं जवळ चरित्र बघितलं. अनगडशहा तुकोबारायांचे भक्त झाले. आणि त्या अनगडशहाने तुकोबारायांचं चिंतन करताना एका दोह्यामध्ये फार गोड वर्णन केलंय. अनगडशहा तुकोबारायांचं वर्णन करताना असं म्हणतात, अरे हे तुकाराम महाराज म्हणजे कोणी माणसाच्या पोटी आलेला माणूस समजू नका. हे तुकाराम महाराज म्हणजे प्रत्यक्ष परमात्म्याचा अवतार आहे. समजा परमात्म्याचा अवतार मानला तरी परमात्म्याबरोबर जर तुकोबारायांची तुलना केली तरी परमात्मा सुद्धा तुकोबारायांच्या तुलनेला उतरायचा नाही, इतके तुकोबाराय मोठे आहेत. अनगडशहाने असं म्हटलंय वर्णन करताना, तुका तुका राम से दो नाम एक अंग. तुका तुका राम से, तुकाराम महाराजांची तुलना केली. तुका म्हणजे तुकोबाराय, तुका म्हणजे तोललं कुणाशी? रामसे, रामचंद्र प्रभूंशी जर तुकोबारायांची तुलना केली, काय दिसलं? दो नाम, नावं दोन आहेत. तुकाराम आणि रामचंद्र ही नावं दोन आहेत, पण स्वरूप एक अंग. तुका तुका रामसे दो नाम एक अंग. मग फरक कुठे आहे? त्यांनी फरक फार गोड सांगितला महाराज. अनगडशहा म्हणतात, तुका तुका रामसे दो नाम एक अंग, उनका सेतु भंग गया, इनका सेतु अभंग. विठ्ठला परमात्म्याचा आणि संतांच्या कामामध्ये फरक आहे. त्यामुळे तो फरक लक्षात घेऊन त्यांना वेगवेगळ्या रूपानं प्रकट व्हावं लागतं. म्हणून मी आपल्याला थोडंसं वेगळं बोललो. तुकाराम महाराजांनी या अभंगामध्येच तो फरक आपल्याला दाखवून दिलाय. सगळ्याच अभंग मला शब्दशः सोडवणं शक्य नाही, चरणशः सोडवणंही शक्य नाही, म्हणून भावरूपानं फक्त थोडंसं बोलतो. आपण विचार करून पहा. तुकोबारायांनी या अभंगामध्ये आपल्याला चिंतन सांगताना हे दोघे वेगळ्या रूपाने का प्रकट होतात याचं कारण सांगताना एक शब्द वापरलाय. त्या शब्दाकडे मी आपलं लक्ष वेधतो. एक फक्त त्याच्याबद्दलचा विचार सांगून जातो. काय शब्द तुकाराम महाराजांनी वापरला? माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव. हा प्रेमभाव शब्द तुकाराम महाराजांनी वापरला. आणि या प्रेमभावाच्या संबंधानच तुकाराम महाराज देव आणि संत यांच्या अवताराचं वैलक्षण्य आपल्या समोर मांडतात. दोघांच्याही ठिकाणी प्रेमभाव आहे. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु. आता याचा अन्वय लावताना कसा लावायचा? माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु. आपणची देव होय, आपणची गुरु होय, ऐसा माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव. तुकोबाराय बोलतात, आपणच देव होतो आणि आपणच गुरु होतो, अशा माझ्या विठोबाचा कसा अलौकिक प्रेमभाव आहे. हे तुकाराम महाराजांचं बोलणं प्रेमभाव या शब्दावर जोर देऊन जर आपण विचारात घेतलं तर प्रेमभाव दोघांच्याही अंतःकरणात आहे. मग फरक कुठे? एक वाक्य पुन्हा बोलतो. एका भक्ताबद्दल प्रेमभाव निर्माण झाला की तो देव रूपानं येतो, आणि जगताबद्दल प्रेम निर्माण झालं की तो संत रूपानं प्रकट होतो. विठ्ठला संतांच्या अंतःकरणात तुमच्या माझ्याबद्दल प्रेम आहे, देवाच्या अंतःकरणात प्रेम आहे. पण फरक कुठे आहे? पुन्हा मी फरक सांगतो. देवाच्या अंतःकरणात आपल्याबद्दल प्रेम आहे, पण त्या प्रेमाची वाच्यता करून देवाला प्रार्थना करावी लागते की देवा या.
माझ्या ठिकाणी निर्माण झालेलं दुःख दूर करा. मग ते पृथ्वी गाईचं रूप घेऊन भगवंताकडे गेली आणि मग भगवान श्रीकृष्णाचा अवतार झाला, रामचंद्र प्रभूंचा अवतार झाला. हे सगळं नंतर आहे. मग त्या सगळ्या देवांनी मिळून पुरुष सुक्ताने भगवंताची प्रार्थना केली, विनवणी केली, मग भगवान प्रकट झाले. हे सगळं नंतर आहे. मी आपल्याला सरळ विचारतो, देवाला जाऊन बोलवावं लागलं की देवा या. ज्ञानोबारायांना कोण आमंत्रण द्यायला गेलं होतं? या आमचं दुःख दूर करा म्हणून. तुकोबारायांना आमंत्रण द्यायला कोण गेलं होतं? कोणी गेलं नव्हतं. पण परमात्म्याला जाऊन सांगावं लागतं, तेव्हा परमात्मा प्रेमभावानं आपलं दुःख दूर करतो. गजेंद्र जरी असला तरी त्याला कमळाचं एक फूल तोडून भगवंताला समर्पित करावं लागतं, तेव्हा परमात्मा धावत येतो. ज्ञानोबारायांना कुणी कशाचं फूल समर्पण केलं होतं? तुकोबारायांना कुणी काय दिलं होतं? काही आमंत्रण नाही, काही बोलवणं नाही, तरी तुकोबाराय आले. मला सांगायचंय काय, ऐका. प्रेमभाव आहेच आहे, पण परमात्म्याबद्दलचा प्रेमभाव प्रकट करावा लागतो. आणि संतांच्या अंतःकरणात आपलं दुःख त्यांना जाणवतं, म्हणून संत महात्मे इथं प्रकट होतात. फरक काय कुठं आपण लक्षात घ्या. देवाला बोलवावं लागतं, संत महात्मे येतात. दोघांच्याही अंतःकरणामध्ये प्रेमभाव आहे. आपलं दुःख देवा तुकोबारांना सांगावं लागत नाही. आपलं दुःख ज्ञानोबारांना सांगावं लागत नाही की आमच्या जीवनात हे दुःख आहे, आम्ही अज्ञानानं खितपत पडलो, या बाबा तुम्ही. नाही, न सांगता जसं परमात्म्याला कळत असतं तसं न सांगता संतांनाही कळतं. मी आपल्याला छोटस एक उदाहरण सांगून जातो. एका सुभाषितकाराने संतांच्या संबंधाने चिंतन करताना काही शब्द वापरले. सेटिंग बदलू नका, मला त्रास होतो, विक्षेप होतो. जसं आहे तसं राहू द्या. थोडा आवाज कमी करा पाहिजे, थोडा कमी करा. संतांच्या संबंधानं एका महात्म्याने, एका सुभाषितकाराने असं वर्णन केलंय की संत महात्मे आहेत गोष्ट खरी. तुकोबारायांनी संतांचं काही वर्णन केलंय, त्या वर्णनाच्या अनुषंगानं सुभाषितकाराने हा विचार मांडला. सुभाषितकार असं म्हणतात, सज्जनस्य हृदयं नवनीतं यद वदन्ति कवयः तद अलिकं अन्य देह विलसत परितापात सज्जनो द्रवती नो नवनीतम. सुभाषितकाराने असं म्हटलंय, सज्जनस्य हृदयं नवनीतम. नवनीत म्हणजे लोणी. संतांचं हृदय लोण्याप्रमाणे मऊ असतं. तुकोबारांनी म्हटलंय ना, मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. तुकोबारा बोलतात संतांचं अंतःकरण लोण्याप्रमाणे मऊ असतं. तो सुभाषितकार म्हणतो, जर तुकोबाराय असं म्हणत असतील किंवा कोणी कवी असं म्हणत असेल तर तद अलिकम. अलिक शब्दाचा अर्थ खोटं, तर ते खोटं आहे. संतांचं चित्त लोण्याप्रमाणे मऊ असतं असं जर तुम्हाला कोणी सांगत असेल तर ते खोटं आहे. तुकोबाराय सांगतात ना, तरीही खोटं आहे. तुकोबारायांचं सुद्धा खोटं, तुकोबारायांचं सुद्धा खोटं. का बाबा खोटं? तुकोबारायांना खोटं का म्हणायचं? संतांचं अंतःकरण लोण्याप्रमाणे मऊ नसतं का? त्यांनी सांगितलं नसतं म्हणे. काय फरक आहे? लोण्यामध्ये आणि सज्जनांच्या अंतःकरणामध्ये मुख्य फरक असा आहे, लोणी फक्त स्वतःला आच लागली तरच वितळतं, संत मात्र दुसऱ्याला त्रास झाला तरी वितळतात. अन्य देह विलसत परितापात. अन्य देहाला जरी परिताप झाला तरी सज्जनो द्रवती नो नवनीतम. तर नवनीत वितळत नाही, पण सज्जनांचं अंतःकरण मात्र वितळतं. याच्याकरता संत महात्म्या अवताराला येताना कुणाच्याही परवानगीची, कुणाच्याही वाट बोलवण्याची अपेक्षा न करता येतात. परमात्म्याला मात्र बोलवावं लागतं, काही द्यावं लागतं. घेसी तेव्हा देसी, ऐसा अससी उदार असा परमात्मा आहे. दोघांच्याही अंतःकरणात प्रेमभाव आहे. म्हणून ज्ञानोबाराने अनुभवामृताच्या दुसऱ्या प्रकरणाच्या सुरुवातीला म्हणजे अगदी पहिल्या ओवीमध्ये संतांचं गुरुचं चिंतन करताना शब्द वापरले. ज्ञानोबाराय असं म्हणतात, आता उपायवन वसंतो जो आज्ञेचा आहे व तंतू अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा. ज्ञानोबाराय म्हणतात, उपायवन वसंतो आज्ञेचा आहे व तंतू बाजूला ठेवा, अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा. कारुण्य वास्तविक ते अमूर्त आहे, पण तुमच्या माझ्याबद्दलची करुणा त्यांना मूर्त रूपाला आणते. हे तुकाराम ज्ञानोबारायांचं म्हणणं आहे. ऐका, अमूर्ताची परिमूर्तू कारुण्याचं मूर्तिमंत रूप आहे. मी आपल्याला ज्ञानोबाराय कसे दिसत होते आपल्याला ते कुणाला माहिती आहे काय? फोटो सोडून द्या, ते फोटो खरे का खोटे देव जाणे. पण ज्ञानोबाराय कसे दिसत होते माहित नाही. निवृत्तीनाथ महाराज कसे दिसत होते माहित नाही. चोखोबाराय कसे दिसत होते दिसायला माहित नाही, काही कल्पना नाही. पण ज्ञानोबारायांच्या या ओवीनं आपल्याला त्यांची कल्पना करता येऊ शकते. ज्ञानोबाराय काय म्हणतात? अमूर्ताची परिमूर्तू कारुण्याचा. ज्ञानोबाराय कसे दिसत होते? तुकोबारायांचं दिसणं कसं होतं?
तुकोबारांच्या दिसण्याचं वर्णन जर करायचं झालं तर सगळ्या जगताबद्दलची सगळ्या संतांच्या अंतःकरणातली करुणा एकत्रित करायची। या सगळ्या जगाबद्दलची सर्व संतांच्या, ज्ञानोबाराय, तुकोबाराय, गोरोबा काका, चोखोबाराय, निवृत्तीनाथ महाराज, सगळे 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 संत एकत्रित करा। सर्व संतांच्या अंतःकरणातली या जगताच्या कल्याणाची तळमळ एक करायची आणि एक केलेल्या त्या तळमळीला माणसाचा आकार द्यायचा। तो जसा दिसेल तसे तुकोबाराय दिसतात। तुकोबारांनी केलेलं चिंतन जर बघितलं तर माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होय गुरु। प्रेमभाव या शब्दाच्या अनुषंगाने जसं चिंतन करता येतं तसा अजून एक विचार या अभंगातला मी आपल्याला सांगतो। सगळं चिंतन सांगता येणार नाही, पण मी आपल्याला म्हटल्याप्रमाणे फक्त सूत्र रूपाने त्याचा विचार करतो। एक अभंगाचं चिंतन करताना अजून एक या दोघांच्या कार्यशैलीचा विचार करताना काय विचार करता येईल याचं चिंतन करा। परमात्मा दुःखितांच्या अंतःकरणातलं दुःख कृपेने मिटवतो, पण संत महात्मे कृपा करता येणं शक्य असूनही कृपा करत नाही। ते प्रत्यक्ष येऊन दुःखितांच्या अंतःकरणातलं दुःख दूर करतात। रेड्याचं दुःख किंवा काय कुणाचंही दुःख, मेलेल्या सच्चिदानंद बाबाच्या पत्नीचं दुःख ज्ञानोबारायांना असेल तिथून संकल्पानं दूर करता आलं असतं, पण ज्ञानोबाराय प्रत्यक्ष भेटले, हे त्यांचं वेगळेपण आहे। मी आपल्याला याच अभंगाच्या संबंधानं बोलतो, फक्त सगळ्या अभंगाचं चिंतनही करत नाही। एक शब्द मला आढळतो, त्या शब्दाच्या अनुषंगाने विचार करतो। माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, पुढचा शब्द काय? आपणची, तोच शब्द तेवढाच घ्या। आपणची या एका शब्दावरून आपण चिंतन करा। काय आहे? माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होय गुरु। आपणची देव होय, आपणची गुरु होय। आपणच होतो म्हणून आपणची या पदाचं या अभंगामध्ये इतकं महत्व आहे महाराज, की या अभंगातल्या प्रत्येक क्रियापदाला आपणची शब्द लावला तर संतांचं देवाचं कर्तृत्व काय कळून येतं। विठ्ठला सगळं सांगत नाही, पण सोडवून देतो, पटपट पटपट सोडवून देतो। आपण विचार करून पहा घरी जाऊन निवांत, नाहीतरी घरी गेल्यावर काय काम असतं हाच विचार करायचा। अभंग ऐकलेल्या अभंगाचं घरी जाऊन थोडंसं चिंतन रोजच करायचं। आजच करा असं नाही, रोजच कुणाचंही कीर्तन असू दे, रोज घरी गेल्यावर अभंगाचं चिंतन, ऐकलेलं जे चिंतन आहे त्याचं पुन्हा एकदा सगळं आवर्तन करायचं आणि मग आपल्याला, आणि गंमत ही असते, तुम्ही प्रयोग करून बघा, घरी जाऊन अंथरुणावर पडल्या पडल्या अभंगाचा विचार तरी सुरू करा, कशी झोप लागते बघा। झोपेचे वेगळे प्रयत्न नको, लगेच झोप लागते, काही आपल्याला अवघड नाही। मी अभंग सोडवून देतो आपल्या। आपणची हे जे पद आहे ना, अभंगातल्या प्रत्येक क्रियापदाला लावा, म्हणजे आपल्याला कर्तृत्व शैली कळून येते। माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची, पढिये देह भाव पुरवी वासना, अंतिते आपणा पाशी आहे। पढिये देह भाव, पढिये क्रियापद आहे, पुरवी वासना, वासना पुरवी, पुरवी क्रियापद आहे, दोन्हीकडे लावा। पढिये देह भाव आपणची पढिये, वासना आपणची पुरवी, अंतिते आपणापाशी आपणची न्यावे। मागे पुढे उभा राहे सांभाळी, तर मागे पुढे सांभाळी तर आपणची उभा राहे। आलिया आघात आपणची निवारावे, योगक्षेम त्यांचे आपणची जडभारी जाणे। वाट दावी करी धरोनिया, करी धरोनिया आपणची वाट दावी, याच्यात संतांचं वैलक्षण्य आहे। विठ्ठला तुकोबाराय सांगतात, मी सांगतो त्याच्यावर जर तुमचा विश्वास बसत नसेल तर एक काम करा। तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे, पहावे पुराणी विचारोनी, पण तेही आपणची, दुसऱ्याला सांगायचं नाही, जरा पुराणात बघून सांगा म्हणून। आपणची पहावे पुराणी विचारोनी, विचारोनी क्रियापदे ना, विचारोनी पहावे ना, पहावे क्रियापदे ना, तिथे लावा आपणची। आपणची पुराणी विचारोनी पहावे, तर आपलं आपल्याला कळतं, दुसऱ्याला सांगून कळत नाही। हे सगळं परमात्मा आपणची करत असतो, तो दुसऱ्याला, संत महात्मे आपणची करत असतात, दुसऱ्याला करण्याचं कारण आहे। परमात्म्याचं माना, संतांचं माना। अभंगाचं वैलक्षण्य असं महाराज,
अभंगामध्ये जी नंतरची 3 पद आहेत की नाही, पहिल्या चरणाच्या नंतरची दुसरं, तिसरं आणि चौथं, या 3 चरणाच्या पूर्वार्धामध्ये परमात्म्याचं कर्तृत्व आहे आणि उत्तरार्धामध्ये गुरुचं कर्तृत्व आहे. विठ्ठला हाच परमात्मा, पण सगळं आपणची करतो. परमात्मा संत आता एक रूपत्वानं आपण मानव सगळ्याच विलक्षण वैलक्षण्यानं विचार आता मी करणार नाही. संत आणि परमात्मा एक आहेत हा सिद्धांत मी मांडला. तरी 2 वेगळ्या रूपानं प्रकट होतात, कारण कार्यशैली वेगळी आहे. पण कार्यशैली वेगळी असली तरी जगताचं कल्याण व्हावं, आनंद निर्माण व्हावा, हा दोघांचाही हेतू समान आहे. आणि हेतू समान आहे म्हणून आता एकत्रितपणानं मी त्यांचा विचार करतो. परमात्मा आपणची सगळं करतो. काय काय आपणची करतो? अरे काय आपणची त्यांनी केलं नाही, सगळं आपणची करतो. त्या बादशाह आणि बिरबलाच्या कथेमध्ये एका ठिकाणी काय झालं म्हणे, एके दिवशी त्या बिरबलाने त्या गोकुळाष्टमीची सुट्टी घेतली. बादशाहला कळलं नाही गोकुळाष्टमी काय. बादशाहने त्याला विचारलं, बिरबल कशा करता सुट्टी? म्हणे गोकुळाष्टमी म्हणजे काय? तो म्हणाला काही नाही, आमच्याकडे भगवान श्रीकृष्णाचा अवतार होतो, जन्म होतो म्हणून सुट्टी पाहिजे. बादशाह म्हणाला, अरे जन्माला येतो त्या देवाची कशाला उपासना करतात? तुझा परमात्मा जन्माला काय येतो? म्हणे भक्तावर कृपा करण्याकरता. त्याने बादशाहने सांगितलं, असं त्याला जर यावं लागत असेल तर ती कृपा नाही. अरे त्यांनी बसल्या ठिकाणाहून काम केलं पाहिजे तर त्याचं मोठेपण. मला सांगा, एखाद्या माणसाचं नाव घेतल्यानंतर काम होतं तो मोठा, का ज्याला स्वतःला येऊन काम करावं लागतं तो मोठा? व्यवहारामध्ये मोठा कोण? ज्याचं नाव घेतल्याबरोबर काम होतं तो मोठा. बादशाह म्हणाला, आमच्या देवाचं बघतो अवताराला येत नाही, त्याचं नाव घेतलं की काम होतं, तुझे देव मात्र अवताराला येतात, असं का? पण सुद्धा बादशाह बिरबलांनी सांगितलं, पुन्हा सांगेन कधीतरी, आता काही वाद करायची वेळ नाही, पुन्हा कधीतरी सांगेन. 10-15 दिवस असेही गेले. पावसाळ्याचे दिवस होते, यमुनेला पूर आलेला. एके दिवशी बिरबल आणि बादशाहला सांगितलं, महाराज आपण जरा नौका विहारा करता नदीमध्ये जाऊन येऊ. बादशाह म्हणाला ठीक आहे. बादशाहने मग बिरबलांनी सांगितलं, आपल्या परिवारासकट जाऊ. आणि परिवारासकट जाऊ. आता राजा येणार म्हणल्यानंतर त्या नावाड्याने तिथं नावा सजवल्या, सगळं झालं. बादशाह, त्याचे सरदार, बिरबल आपापल्या कुटुंबासह त्या नावेमध्ये जाऊन बसले. नावा सुरू झाल्या. यमुनेच्या मध्यभागात नाव गेल्याबरोबर बिरबलाचे नाव बिरबलांनी सांगितलं, महाराज म्हणे तुमचा मुलगा माझा मुलगा बरोबरचे, तर तुमचा मुलगा तुमच्या नावेच्या ऐवजी माझ्या नावेमध्ये बसू दे. बादशाह म्हणाला, बसू दे, काही हरकत नाही. त्या बादशाहच्या मुलाला घेऊन नावा अशा मध्यभागी गेल्या. नावा अशा मध्यभागी गेल्या. बिरबलांनी काय केलं, आधी ठरवल्याप्रमाणे मोठा दगड उचलला, तो नदीत टाकून दिला आणि राजपुत्र बुडाला 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 म्हणून आरडाओरडा केला. केल्यानंतर बादशहाच्या बाजूचीच नाव बादशहाची, त्यांनी बघितलं, अरे राजपुत्र बुडाला, माझा मुलगा बुडाला. बादशहाने काही मागे पुढे विचार केला नाही, धाडकन पाण्यामध्ये उडी टाकली. त्याबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये अत्यंतिक प्रीती निर्माण करून घेतली पाहिजे, अनन्यता असली पाहिजे. आणि त्या अनन्यतेतून त्या सद्ग्रंथांचं चिंतन वाचन तुमच्या माझ्याकडून झालं पाहिजे. याच्याकरता संतांच्या चरणी प्रार्थना करू. हा रौप्य महोत्सवी सोहळा मोठ्या दिमाखामध्ये संपन्न होतो आहे. काही वर्षापूर्वी मी इथं आलो नव्हतो असं नाही, एक कीर्तन मी इथं करून गेलो. पण त्यावेळेला वैकुंठवासी तुकाराम बुवा शेटे वास्कर फडावर यांच्या आग्रहावरून मी आलो होतो. त्यांच्याच आग्रहावरून तुमच्याकरताच आलो होतो, तुमच्या कुटुंबाकरताच आलो होतो. आणि यावर्षी आदरणीय हरिभक्ती परायण गंभीर महाराजांच्या आग्रहापोटी यावं लागलंय. माझी गंमत ही आहे, दोन्ही वेळेला पखवाजांनीच आग्रह केला. दोन्ही वेळेला, त्या वेळेला तुकाराम बुवा शेटे होते, आता गंभीर महाराज आहे. दोन्ही वेळेला पखवा काय नातं आहे मला माहित नाही, पण मी यावं वाटत असेल तर पखवाजे सोडू नका. म्हणजे मला बोलवा असं म्हणणं नाही माझं, मी आरक्षण करून जात नाही, पण गंमत म्हणून सांगतो. काय आहे, तुमच्या उत्सवामध्ये जर महाराष्ट्रातला कोणताही कीर्तनकार यावा असं वाटत असेल तर ते एकाच माणसाच्या कुणालाही आणू शकतात. माझं तर अशी धारणा आहे, माझी अशी धारणा आहे. पण ते कुणालाही आणू शकतात, कसेही आणू शकतात, कितीलाही आणू शकतात. कितीलाही म्हणजे 8ला 9ला 9.5 असं मला भक्तीकडे जाऊ नका. माझे हेतू कसे नसतात, लोक अर्थ करतात त्याला मी काय करू. पण असं त्यांच्याबद्दल एक अत्यंतिक जिव्हाळा, अत्यंतिक प्रीती माझ्या अंतःकरणात आहे, एक आदरभाव माझ्या अंतःकरणात आहे. आज हरिभक्ती परायण पंढरीनाथ महाराज, आदरणीय पंढरीनाथ महाराज आले, मुद्दाम आले, आजच आलेत, काल आले, आजच आलं. आणि थांबणार आहात का जाणार? उद्याचे दिवस, उद्याच तरी फार मिळाले, ते आले. खरं म्हणजे
त्यांच्याबद्दल माझ्याकडे शब्द नाही बोलाय. त्यांचं म्हणणं, त्यांचा सांप्रदायिक, त्यांच्या निष्ठा, त्यांचं सगळंच एकूण व्यक्तिमत्व हेच कुणाच्याही मनात आदर निर्माण करावा असं व्यक्तिमत्व आहे. मी अनेक वेळेला हे सांगत आलो, त्यांचं आणि माझ्यामध्ये एवढं जिव्हाळ्याचं नातं निर्माण होण्याचं कारण त्यांचं आणि माझं दैवत एक आहे, बोधे बाबा. त्यांचं आणि माझं दैवत एक आहे. त्यामुळे आमच्यामध्ये तो स्नेह, आमच्यामध्ये तो जिव्हाळा, त्यांची उपस्थिती आहे. सगळीच मोठी मंडळी आहे, कुणाची नावं घ्यावीत अशा विषयी आहे, परंतु गायक वादक मंडळी मोठी आहे. सगळ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो, आपल्या सर्व श्रोत्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. वास्तविक आज कीर्तन वेळेच्या पूर्वी घेतलं गेलेलं आहे. माझी काही प्रवासाची गडबड आहे, त्यामुळे अंतःकरणपूर्वक क्षमा मागतो. झालेली सेवा संतांच्या, सद्गुरूच्या, परमात्म्याच्या आणि तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी समर्पित करतो. हा सप्ताह असाच वृद्धिंगत होत जावा, असाच वाढता राहावा. या निमित्तानं ज्ञानोबा तुकोबारायांच्या शब्दाचं सगळ्यांना महत्त्व कळावं आणि त्या शब्दाकडे सर्वांची प्रवृत्ती वाढावी अशी प्रार्थना भगवंताच्या चरणी करतो आणि झालेली सेवा इथेच थांबवतो. ज्ञानेश्वर